हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मिरर वर्कमध्ये तुमचं स्वागत आहे. दिवस 13. प्रत्येक दिवसाची प्रेममय सुरुवात. आज तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावरून ठरतं की तुमचे दिवसभरातील अनुभव कसे असतील. सकारात्मकतेची शक्ती सारं काही हितकारक गोष्टींमध्ये परिवर्तित करू शकते. प्रत्येक गोष्ट तुमच्या चांगल्यासाठी बदलू शकते. हे तुम्ही आता शिकणार आहात. अभिनंदन! तुम्ही या अभ्यासक्रमाचे कोर्सेसचे 12 दिवस यशस्वीरित्या पार पाडलेत. तुम्ही शिकून घेतलं आहे की या मिरर वर्क नामक उपकरणाचा उपयोग तुमच्या मनातील चुकीचे विश्वास, विचार, प्रोग्रामिंग बदलण्यासाठी कसा करता येतो. शिवाय मिरर वर्क वापरून तुम्ही विकृत नकारात्मक भावनांपासून कशी मुक्ती मिळवू शकता. मिरर वर्कमध्ये खूप सामर्थ्य आहे आणि ते तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. याची तुम्हाला जाणीव होण्यास सुरुवात झाली आहे का? तुमच्या जीवनातील विशिष्ट भाग मिरर वर्कने बरा करण्यासाठी नेमकं काय करायचं ते तुम्ही आज शिकणार आहात. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता इथपासूनच आरंभ करूया. तुम्हाला हे माहीत आहे का की दिवसाच्या सुरुवातीचा सकाळचा पहिला तास हा खूप महत्त्वाचा असतो. तो तुम्ही कसा घालवता किंवा वापरता यावरून ठरतं की उर्वरित दिवसातील तुमचे अनुभव कसे असतील. आज तुमच्या दिवसाचा आरंभ तुम्ही कसा केला? तुम्ही जागे झाल्यानंतर प्रथम तुमच्या मुखातून तुम्ही कोणते शब्द उच्चारले? तुम्ही तक्रार केली का तुमच्या जीवनातील सफल न झालेल्या किंवा प्रयत्न करून पण यश नाही मिळत अशा एखाद्या गोष्टीचा विचार केला? तुम्ही दिवसाचा आरंभ कसा करता यावरूनच नेहमी ठरतं तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता. तुमच्या बाथरूममधील आरशात तुमचं स्वतःचं प्रथम दर्शन घेताना तुम्ही काय बोलता स्वतःशी? शॉवर घेताना किंवा स्नान करताना तुम्ही काय म्हणता? काय विचार करता? कपडे घालताना काय म्हणता? तुम्ही सरळ घराबाहेर पडता की त्याआधी स्वतःशी काही छान बोलून मग दिवसभराच्या कामासाठी बाहेर निघता? कारमध्ये बसताना तुम्ही काय करता? कामावर जाणं ही कटकट वाटून तुम्ही कारचं दार जोरात आपटून बंद करता? की ही कार माझा प्रवास सुखकर करते, या कामातून मला प्राप्ती होते आणि त्यामुळेच मी चांगलं जीवन जगू शकतो. मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे असं करता का? खूप लोक सकाळी उठल्यावर वैतागून म्हणतात, "शी काय वैताग आहे, आज सुद्धा कामावर जायला पाहिजे. त्रास आहे नुसता." जर दिवसाची सुरुवात तुमच्या घाणेरड्या पद्धतीने केलीत, वाईट, नकारात्मक भावनांनी केलीत, तर तुमचा दिवस चांगला कसा जाईल हे शक्यच नाही. तुम्ही तुमची सकाळ आणि दिवसाचा आरंभ चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न केलात, तर नक्कीच तुमचा दिवस मजेत जाईल, आनंदाचा असेल. गेली अनेक वर्षाची माझी सवय आहे. उठताक्षणी मी माझ्या गादीवर स्वतःचं शरीर जणू झुलवते. थोडं आणि मला रात्रीची झोप चांगली मिळाल्यामुळे धन्यवाद देते. मी या गोष्टीला काही मिनिटं वेळ देते, कारण त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि कृतज्ञतेच्या विचारांनी होते. मी स्वतःला असं काहीतरी म्हणते, "आजचा दिवस खूप छान आहे. खरंच आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे. खूप मस्त असणार आहे." त्यानंतर मी उठते, बाथरूम वापरते, स्नान करते आणि माझ्या शरीराला धन्यवाद देते. सर्व काही सुरळीत चालू आहे म्हणून. थोडा वेळ मी व्यायाम पण करते. माझ्या बाथरूमच्या दारातच व्यायामाची साधनं आहेत. शरीर लवचिक आणि निरोगी राखण्यासाठी व्यायामाचा खूप उपयोग होतो. व्यायामानंतर मी चहा बनवते आणि माझ्या बेडवर बसते. माझा बेड मला खूप आवडतो. त्यावर हेडबोर्डची अरेंजमेंट केली आहे. हेडबोर्ड विशिष्ट कोनात तिरपा आहे. त्याला टेकून थोडं बसलं की लिहिणं, वाचणं आरामात करता येतं. बॉडीला आणि मनाला पण व्यायाम देणं ही माझी नेहमीची सवय झाली आहे. दिवसाच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी मी स्वतःला 2 तास देते. कोणतीही घाई गडबड न करता स्वतःसाठी करायच्या सर्व गोष्टी शांतपणे आरामात करते. कदाचित तुम्हाला सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करावं लागत असेल, इतर काही गोष्टी कामं करावी लागत असतील, पण दिवसाच्या कामांना सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला असा काही वेळ द्या, म्हणजे योग्य पद्धतीने तुम्ही दिवसाचा आरंभ करू शकाल. सकाळी मला स्वतःसाठीचा वेळ जादा मिळावा म्हणून थोडं लवकर उठण्याची सुद्धा माझी तयारी असते. निदान स्वतःला 10-15 मिनिटं देणं हे आवश्यक आहे. हा तुमचा सेल्फ केअरचा वेळ आहे. स्वतःच्या मनाची आणि शरीराची काळजी घेण्याचा वेळ आहे. सकाळी उठल्यावर दररोज विशिष्ट विधी किंवा आचारपद्धती अनुसरणं चांगलं.
काही दिवसांनी सवयीनं तुम्ही आपोआप सारं काही करू लागता. तुम्हाला जे काही केल्यामुळं बरं वाटतं, आनंद वाटतो ते करा. स्वतःला पण असं काही सांगा, ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल. स्वतःचा तो दिवस सर्वोत्तम करण्यासाठी सकारात्मक विचारांना वेग द्या. तुमचा दिवस शक्य तितका चांगल्यात चांगला करा. तुमच्या आयुष्यात हे सर्व बदल एकदम अचानक करण्याची अजिबात गरज नाही. यापैकी एखादी गोष्ट छोटीशी का असेना, पण करायला सुरुवात करा. ती नित्यनेमानं करा. मग दुसरी. त्या दोन्ही गोष्टींचा सराव झाला की आणखी एखादी गोष्ट निवडा. स्वतःवर फार ओझं टाकू नका. या गोष्टींचा तुम्हाला ताण, त्रास होता कामा नये. हे सर्व तुम्हाला छान वाटण्यासाठी आहे ना, मग मजेत-मजेत जमेल तसं पण करत राहा. आपण स्वयंसूचना घेऊया. आज मी अद्भुत आनंदी दिवसाची निर्मिती करणार आहे. माझा भविष्यकाळही मी अद्भुत बनवणार आहे. दिवस 13वा मिरर वर्क एक्सरसाइज. 13व्या दिवसाचा दर्पण तंत्र विषयीचा मनव्यायाम. 1. जेव्हा तुम्ही सकाळी डोळे उघडता, तुम्हाला जाग येते, तेव्हा म्हणा गुड मॉर्निंग. बेडला म्हणा गुड मॉर्निंग. तू इतका आरामदायक आहेस याबद्दल खूप धन्यवाद. मला तू खूप आवडतोस. आजचा दिवस खूप चांगला आहे. आशीर्वाद लाभलेला असा हा दिवस आहे. सगळं किती छान चाललंय. आज जे जे काही करायची आवश्यकता आहे ते सर्व करण्यासाठी मला पुरेसा वेळ मिळणार आहे. 2. आणखी थोडा वेळ घ्या. या स्वयंसूचना तुमच्या मनात प्रवाहित होऊ देत. तुमच्या हृदयात त्यांना प्रवेश करू दे. या स्वयंसूचनांची अनुभूती सर्व शरीरात येऊ दे. शांत, रिलॅक्स व्हा. 3. आता उठायची वेळ झाली असेल तर उठा आणि बाथरूममधील आरशासमोर जा. स्वतःच्या डोळ्यात खोलवर पहा. आरशातून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या सुखी, समाधानी, आनंदी देखण्या व्यक्तीकडे पाहून स्मित हास्य करा. 4. आरशात पाहत असताना या स्वयंसूचना म्हणा. गुड मॉर्निंग. आपलं नाव घ्या. मला तू खूप खूप आवडतेस. माझं तुझ्यावर खरोखरच खूप प्रेम आहे. आजच्या दिवसात खूप छान अनुभव येणार आहे. आजचा दिवस मस्त असणार आहे. यानंतर स्वतःला काहीतरी छान सांगा. असं काहीतरी, "ओ हो, तुझं हसणं किती गोड आहे. आज तू खूप छान दिसते आहेस. देखणा दिसतो आहेस. आजचा तुझा दिवस खूप छान जाणार आहे." खरा शक्ती स्रोत तुमच्या अंतरंगात आहे. दिवस 13. डायरीमध्ये लिहिण्याचा मनव्यायाम. 1. स्वतःसाठी सकाळचा आचारविधी निर्माण करा. सर्व गोष्टी क्रमवार आणि तपशिलावर लिहून काढा, ज्या केल्यामुळे तुमची सकाळ आनंदाची, सुखाची, सकारात्मक, समाधानकारक अशी होईल. 2. आचारविधीतील प्रत्येक पायरीबाबत 2 किंवा 3 स्वयंसूचना लिहून काढा. अशाच प्रकारे कपडे घालताना म्हणण्यासाठी, ब्रेकफास्ट बनवताना, कारमध्ये बसताना आणि कामाची सुरुवात करताना म्हणण्यासाठी स्वयंसूचना लिहून काढा. 3. तुमच्या दैनंदिन आचारविधीसाठी तुम्हाला अधिक उदाहरणं, स्वयंसूचनांची शब्दरचना हवी असल्यास ह्या रायटरचं एक बुक आहे, यू कॅन क्रिएट अँड एक्सपेक्शन लाईफ. या पुस्तकाच्या मागील स्वयंसूचना पहा, असं इकडे दिलेलं आहे. दिवस 13. हृदयस्तर विचार. मी नवजीवनाची महाद्वार स्वतःसाठी उघडत आहे. तुम्ही जीवनाच्या कॉरिडॉरमध्ये, व्हरांड्यामध्ये उभे आहात आणि तुमच्या मागे अनेक बंद दारं आहेत. ही दारं प्रतिनिधित्व करतात अशा अनुभवांचे जे तुम्ही आत्तापर्यंत घेतलेले नाहीत. अशा गोष्टींचे ज्या तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या नाहीत, बोलला नाहीत, विचार पण केला नाही. तुमच्यासमोर लांबवर आहे ना, न संपणारी दारांची रांग. प्रत्येक दार तुमच्यासाठी नवनवीन अनुभव घेऊन तयार आहे. कल्पना करा की जसं-जसं तुम्ही पुढे सरकता, तसं तुम्हाला हव्या-हव्याशा वाटणाऱ्या अनुभवांची दारं तुम्ही स्वहस्ते उघडत आहात. प्रेम, आनंद, शांती, वैभव, आरोग्य याची दारं उघडताना स्वतःला पहा. सुसंवाद, आपुलकी, क्षमा, समजूतदारपणा, स्वातंत्र्य, आत्मसन्मान, आत्मदर, आत्मप्रेम, आत्मीयता, सहानुभूती अशा अनेक गोष्टींची, नवनवीन अनुभवांची दारं फक्त ठरवायचं आहे कोणतं दार तुम्ही आधी उघडणार आणि कोणतं नंतर, आणि कोणतं सर्वप्रथम. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय याची जाणीव, मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याकडूनच होईल. तुमची आध्यात्मिक जाणीव सतत विकसित पावत आहे. कोणतं दार उघडत आहे आणि कोणतं बंद होत आहे याबद्दल चिंता करू नका, भीती बाळगू नका. तुम्ही सुरक्षित आहात याची खात्री बाळगा. दिवस 13. ध्यानतंत्र.
प्रेमविषयक सकारात्मक स्वयंसूचना. 13व्या दिवसाची असलेली ध्वनिफीत म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग डाउनलोड करा. या स्वयंसूचनांनी तुमच्या जाणीवा भरून जाऊ देत. या स्वयंसूचनातून जे ध्वनित होतं ते सर्व अस्तित्वात येणार आहे असा विश्वास स्वतःला द्या. या स्वयंसूचनांचा सतत आणि आनंदाने सराव करीत राहा. मी ज्याच्यावर प्रेम करतो त्यांना या प्रेमाची अनुभूती आणखी कशी देता येईल याबद्दल मी वेळोवेळी विचार करत असते. मी सर्व गोष्टींकडे स्वच्छ, स्पष्ट प्रेमाच्याच नजरेने पाहते. मी जे पाहते त्यावरच मी प्रेम करते. मी माझ्या जीवनात प्रेम आणि शृंगार, रसिकता आणत आहे. मी या सर्व गोष्टींचा आनंदानं स्वीकार करत आहे. प्रेम हे सर्वत्र ठायी ठायी भरलेलं आहे आणि आनंद तर माझ्या जगात सर्व ठिकाणी भरून राहिला आहे. प्रत्येक दिवशी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. आरशात पाहून मी अत्यंत सहजतेनं स्वतःला सांगतो, मला तू खूप आवडतोस. माझ्यावर तुझं खरंच खूप प्रेम आहे. प्रेम, शृंगार, आनंद, रसिकता जीवनातील सर्व नवनवीन चांगल्या सुखदायक गोष्टींना मी पात्र आहे आणि त्या स्वतःकडे आकर्षित करीत आहे. माझ्या सभोवती प्रेमच प्रेम आहे. सर्व छान चाललंय. माझ्यावर खरोखर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तींशी असलेल्या जवळीकतेच्या नात्याचा मी भरभरून आनंद घेत आहे. मी सुंदर आहे आणि प्रत्येकजण माझ्यावर खूप प्रेम करतो. जेथे जेथे मी जातो तेथे तेथे सर्वजण प्रेमानं माझं स्वागत करतात. ज्या नात्यांमध्ये आपुलकी, सुसंवाद आहे, फक्त अशीच नाती मी आकर्षित करतो किंवा करते. मला नेहमीच चांगलीच वागणूक मिळते. माझ्या जीवनातील सर्व प्रकारच्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि हे प्रेम मला सर्वत्र लाभत आहे. तर दिवस 13 संपलेला आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. थँक यू सो मच. पुढे भेटू दिवस 14 मध्ये.